अमेरिकेला या एका गोष्टीचा घमंड आहे की अमेरिका ही जगापासून थोडीशी लांब आहे. म्हणजे एक प्रकारे दोन्ही बाजूला वेगवेगळे महासागर असल्यामुळे अमेरिकेपर्यंत डायरेक्ट कुणाला पोहोचता येत नाही. त्यामुळे अमेरिका जगभर कुठल्याही देशामध्ये जाऊन हल्ले करू शकते आणि त्याचा प्रतिहल्ला डायरेक्ट अमेरिकेच्या मेनलँडवरती होत नाही. या गोष्टीचा एक घमंड अमेरिकेला नेहमी असतो. पण त्यामुळे इराण बरोबर जेव्हापासून युद्ध चालू झाले तेव्हापासून बघितलं तर इराणनं अमेरिकेचे आजूबाजूला असणारे जे काही मिलिटरी बेस होते, सौदीमध्ये, कतारमध्ये, बहरीनमध्ये किंवा इराकमध्ये, या सगळ्या मिलिटरी बेसेसवरती हल्ले केलेलेच होते. पण आता इराणनं अमेरिकेला एक असा झटका दिलाय ज्यातून अमेरिकेला झोपेतून जाग येणं अपेक्षित आहे आणि ती कदाचित आलेली आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा देखील बदललेली आहे. ती भाषा काय झालेली आहे ते तर बघूयाच. पण इराणनं काय केलंय तर इराणनं अमेरिकेच्या हिंदी महासागरात असलेल्या दिएगो गार्शियाच्या मिलिटरी बेसवरती हल्ला केलाय. हे बेट अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. ते का महत्वाचं आहे आणि नक्की यामुळे अमेरिकेला काय फरक पडतो हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. दिएगो गार्शिया कुठं आहे हे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. जर तुम्ही हिंदी महासागर बघितलात तर त्या हिंदी महासागरामध्ये जिथं मालदीव आणि मॉरिशियस हे दोन देश आहेत, याच्या आसपासच्या भागामध्ये शागॉस आयलँड्स नावाचा हा सगळा प्रांत आहे आणि याच्यामध्येच हे दिएगो गार्शिया हे बेट आहे. या दिएगो गार्शिया बेटाची खरी मालकी म्हणजे ॲक्च्युअल मालकी ही मॉरिशियसची आहे. पण सध्या मागच्या काही वर्षांपासून, काही शतकांपासून म्हणू शकतो, या बेटावरती युकेचं म्हणजे इंग्लंडचं एक प्रकारे राज्य आहे आणि इंग्लंडनंच हिथलं एक बेट हे अमेरिकेला वापरायला दिलं होतं त्यांच्या मिलिटरी बेसेसला सेटअप करण्यासाठी आणि त्याप्रमाणे हे बेट मग सध्या अमेरिकेकडे आहे. युकेचा सुद्धा या आयलंडवरती स्वतःचा एक बेस आहे. पण इथं या युकेच्या टेक्निकली असलेल्या जागेवरती इराणनं मिसाईल फायर केलेला होता. या फायरचा उद्दिष्टच हे होतं की इथं असलेल्या अमेरिकन फॅसिलिटी उडवून टाकायच्या. पण प्रत्यक्षात तसं काही उडवता आलं नाही, कारण हे बेट म्हणजे अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा मिलिटरी बेस होता. या बेटावरच अमेरिकेच्या एअरफोर्सची अत्यंत महत्त्वाची विमानं असतात. इथंच B-2 बॉम्बर्स असतात. या बेटाच्या जवळच अमेरिकेच्या सबमरीन्स असतात, ज्या सबमरीन्सनी श्रीलंकेजवळ एक इराणची जहाज उडवलेलं होतं. त्यामुळे हे बेट एक खूप महत्त्वाचं बेट आहे अमेरिकेच्या दृष्टीनं. यावरती इराणनं फायर केलं. या बेटावरती इराणनं 2 मिसाईल्स फायर केले. त्यापैकी एक मिसाईल हे हवेतच नष्ट झालं आणि दुसरं मिसाईल या बेटाच्या जवळ आलेलं असताना अमेरिकेचे जे इंटरसेप्टर मिसाईल्स असतात किंवा एअर डिफेन्स सिस्टीम असते, त्यांनी दुसरं मिसाईल हवेत नष्ट केलं, ते पण या बेटाच्या जवळ आलेलं असताना. आता प्रत्यक्ष या बेटाला काहीही डॅमेज झालेलं नाही. पण या घटनेतून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे इराण अमेरिकेच्या 4000 किलोमीटर लांब असलेल्या एका मिलिटरी बेसवर देखील हल्ला करू शकतो. आता मग त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण यासाठी आहे की इराणकडे एवढ्या लांब अंतरावरती फायर करू शकणारी मिसाईल आहे हे जगाला माहितीच नव्हतं. इराणची सगळ्यात लॉंगेस्ट रेंज असणारी मिसाईल म्हणजे खुर्रमशार 4 ही मिसाईल मानली जाते आणि या मिसाईलची रेंज होती 2000 किलोमीटर आणि 1500 किलोमीटरचा पेलोड घेऊन ही मिसाईल जाऊ शकत होती. पण आता सगळ्या जगाच्या लक्षात हे आलं हे मिसाईल फायर केल्यानंतर की इराणकडे 4000 किलोमीटर जाऊ शकणारी एक मिसाईल आहे आणि जर इराणकडे अशी मिसाईल असेल तर अर्धा आफ्रिका खंड इराणच्या पट्ट्यात येतो. संपूर्ण युरोप खंड म्हणजे अगदी UK इंग्लंडपर्यंत इराणच्या पट्ट्यात येतो. संपूर्ण भारत, चीनचा थोडासा भाग इराणच्या पट्ट्यात येतो. याशिवाय दक्षिणेकडे हिंदी महासागरातल्या दिएगो गार्शिया बेटापर्यंत हा सगळा भाग इराणच्या रेंजमध्ये येतो. इराण इथं कुठेही फायर करू शकतो. हे या घटनेतून इराणनं दाखवून दिले अमेरिकेला. अमेरिकेला जे वाटत होतं की इराण आपल्या महत्त्वाच्या मिलिटरी बेसेसपर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही, पण इराण तिथं पोहोचू शकतो आणि इराणकडे अशा मल्टिपल मिसाईल्स असू शकतील, कितीतरी हजार मिसाईल्स असू शकतील, हे कुणीही सांगू शकत नाही. कारण इराणकडे मिसाईल्सचा ताफा किती मोठा आहे हे आतापर्यंत ह्या युद्धामध्ये आपण सगळ्यांनी बघितलंय. कारण त्यांनी UAEवर आणि सौदीवर ज्या मिसाईल्स फायर केल्या त्यांचीच संख्या आता हजारात भरेल इतकी जास्त आहे. त्यामुळे इराणकडे नक्कीच याच्या भरपूर मिसाईल्स असणार आहेत आणि त्यामुळे अमेरिकेला एक रियालिटी चेक मिळाला. अमेरिकेला हे कळलं या निमित्तानं का होईना की इराणला जेवढं त्यांनी अंडर एस्टिमेट केलं होतं तेवढा साधा देश इराण नाही. आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा देखील मागच्या काही दिवसांमध्ये बदललेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काल ट्विट केले त्यामध्ये ते असं म्हणायला लागलेत की आम्ही आता हे आमचं ऑपरेशन वाइंडिंग डाऊन करण्याच्या म्हणजे बंद करण्याच्या विचारात आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलं की आमचा जो उद्देश होता तो सगळा उद्देश पूर्ण झालाय. आम्ही इराणला
चांगलं मोठ्या प्रमाणावरती डॅमेज केले, त्यांची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स वगैरे नष्ट केले, जे क्लेम त्यांनी या अगोदर देखील केलेले होते. त्यांनी म्हटलं की इराणकडे आता मिसाईल्स नाहीत, मग ही मिसाईल कुठून आली, हा प्रश्न याचा आहे. पण या सगळ्यानंतर ते असं म्हणतात की स्ट्रेट ऑफ हॉर्मुज वगैरे काय आमचा प्रश्न नाही, ज्यांना तिथून तेल घ्यायचं आहे ते बघून घेतील वगैरे वगैरे. पण त्यांचं असं थोडक्यात मत आलंय की आता इराणमधलं जे ऑपरेशन आहे ते आता बंद करायची वेळ झालेली आहे. त्याने अगोदरच सांगितलं होतं की 4 आठवडे ऑपरेशन चालेल आणि 4 आठवडे व्हायला आता आलेले आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आता इराणमधून पळून जाण्याचा विचार करत आहेत आणि त्यांना तिथून सन्मानजनक तोडगा किंवा सन्मानजनक काढता पाय घेण्याची संधी इराण देत नाहीये. यामुळं डोनाल्ड ट्रम्प सध्या अडकलेले आहेत. त्यामुळं या एका घटनेनं ज्या पद्धतीने इराणनं दिएगो गार्शियावर हल्ला केला, त्यातून इराणनं हे दाखवून दिलं की आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो. हे युद्ध आम्ही आमच्या पद्धतीने संपवू असं इराणनं सांगितलेलं होतं आणि तेच इराण करतोय. या ठिकाणी इथं थांबूया. तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांवर काय वाटतं? इराणनं अमेरिकेला कम्प्लिटली या युद्धामध्ये अडकून ठेवलंय काय? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.